मी आता आहे आमच्याच गावात घोटणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग 8 ते 10 दिवस दाबोळ्यात होतोय मी भात कापू पण एवढा काम केलेलं नाही तर आज एरिया मारूनच मी हैराण झालोय देवगडकरांचा नाद करायचो नाही ना नाना मी आता आहे आमच्याच गावात घोटणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सध्या सरायचे दिवस असत भात कापणी दिवाळी झाली पण या कामाच्या गडबडीत काय व्हिडिओ करू गावलो नाही पण आज म्हटलं आज शेवट असा म्हटलं बारीक सारीक एक व्हिडिओ होता काय बघूया बारीक सारीक मिळान आमचे लय नाही 9 कोपरे असत ते कापून झाले आणि आता ते जोडूचे असत मशनीच्या साह्यानं बरेच जण सांगत होते मेल्या दाबोळ्यात जाऊन राहिलं 10-12 दिवस काय माणसात असतो पण काय या दाबोळ्यात भात कापूक गेलेलं आहे त्यांना मदत करूसाठी आणि ते पण आमका मदत करूक येतच त्याच्यामुळे जाऊचा लागतं मी त्यांना मदत करू जातोय आणि ते आमका मदत करू घेतात नाही तर हे एवढे कोपरे कापूकच आमका जवळजवळ 5-6 दिवस जाणार असते आणि परत जोडूक म्हणजे जवळजवळ 10-12 दिवस अधिक आमका ह्या बारीक सारीक कोपऱ्यांका लागतात कापून जोडीसर ते आता मशीन घेऊन येतली असत परतीचा पाऊस अजून परतलेलो नाही असा आता पण पावसाचा पण सावड असा त्याच्यामुळे कापून ताबडतोब जोडूचा असा गावात आणि जा भाताचा गोटो असा तो नंतर सुकवतो असा आता थोड्याच वेळात आमचे पाहुणे येतले असं दाबोळे गावासून झोडूसाठी आता आधी हा सगळा भात कापलो आणि जोडून घेतो तर घोडभर चाय खाऊया पाहुण्यांची आपली वाट बघूया चला चाय घेऊया मी मशीन आणलेली असा पाहुण्यांनी पेट्रोलवर चालणारी असा कागद बिगद सगळा घेऊन इलेले असत पाहुणे चला चाय बी घ्यावा मंडळी चाय घ्यावा आधी पहिली मग एखादी कागदांची सेटिंग लावा हां शाबास पेट्रोलवर चालणारी मशीन आता ही गडगड आता याच्यावर भात लावायचा का मला शाबास जोडलेला भात असा गावात ना तर अशा प्रकारे सुकत घालतो आमच्याकडे काय करतात कापतात आणि अशा पद्धतीने सुकत घालतात आम्ही आडवा म्हणतो पण त्याका बरीचशी जागा लागतात या सगळा आम्ही आता घन घातलेला असा या 2 कोपऱ्यांचा गावात असा एका कोपऱ्यात मावला आम्ही असा सगळा सगळे सुकत घालूचा असा आणि याकडे भात जोडलेला असा चला चला म्हणजे चाय चला चाय भाकरी काय ती खाऊन घ्यावा भाकरी माप असा घी मी सपवतलोय चपाती आणि काय चण्याची उसळ असा रेटावूया आम्ही ठेवतो की लाजू नको जेवण एवढ्यात नाही भाकरी खाऊन घेऊया चपाती असा आणि चण्याची उसळ भाकरी खाऊन परत काम चालू झालेला असा 2 कोपरे जोडलेले असतात तर तकडे असे बारीक सारीक असत 5-6 कोपरे हां पटापट सगळा उडवतं असं सगळं काम का सुकत घालूचा आवाज असा द्यावचा लागता एखाद कवळी आणि 2 जण लावतं असत असा काय तर त्यांचा नाटक असा ह्या आमका जमणारा नाही या आम्ही काय करीत जेवढा भात जोडतो ना तेवढा नाही होतो आणि परत येताना आता भात घेऊन येतो कवळे घेऊन येतो म्हणजे आमका दमवले नाही आम्ही कवळे आणि ताकद भाताचे ह्यांनी सरवल्याने लावून दमवल्याने देवगडकरांचा नाद करायचो नाही म्हणतात
आमका झाला हैराण हो. अरे बाबा आता फक्त झोडूचाच भात आणूचा असा आणि सरलो आता जाग्यावर ठेवतो असा. चला काम करूया बाबा. आम्ही एवढ्याच घराकडे जेवण खाऊन झोपलो असतो. 2 वाजल्याशिवाय जेवण नाही म्हणतो. असा मराचा लागता. चला आणि या. हा 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 मारणाचा निमार लागता असा. 12:30 वाजलेले पण हे काय थांबत नाही असंच. मी त्यांना सांगवतोय हय घेऊया सावळे एक त्या म्हणतात त्या सावळे बिवळी आमका काय नको. देवगडकरांचो नाद करायचो नाही ना नाना. नाना काय काय गेला तर है ना. देवगडकरांचो नाद करायचो नाही ना. पुरा झाल्याशिवाय म्हणतात थांबायचा नाही. अजून थोडासा असा आणूचा आणि आता गावात आता नेतो. थोडा वाट कमी करतो. जमवल्याने चांगलं पेट काढल्याने आमचं जमता नाही. आमका जमता नाही बाबा ह्या असा. चला हैराण झालो एक वाजलो असा. त्या म्हणतात तपवल्याशिवाय म्हणतात बंद करणार नाही. शपथच नाही. हैराणीक जेवणी गेलो असा. मारणाला निमार लागता. 2:30-3 वाजल्याशिवाय अन्न नाही. नाना आमचं भुकेलो काय ना आमका जात तसा काय ना आमका दिवसभर ठेवला पाहिजे तरी चालला. देवगडकरांचो नाद करायचो नाही म्हणता हा नाना. अरे बाबा 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 चला बो आणि दाबळ्यात असताना मी एवढा नाही काम करायचो. वाईट कापायचो आणि काहीतरी लक्षात राहायचा. ह्या आज खेपे मारूनच हैराण झाले. जाताना सरलो घेऊन जावा आणि येताना पेणका घेऊन यावा गोट्याची. आता भूक लागली असा पण भुकेपेक्षा जरा घराकडे मस्त की थंड पाण्याची आंघोळ करीसारखी वाटता. जीव कासावीस झालो. तपता की नाही. तपला नाही म्हणते. अजून असा आणूचा आणि मशनी गहू लावचा असा. तेवढा लावतलो आणि घरात जातलो जेव. परत संध्याकाळी येतलो. वारो पण येत नाही. चला जोडून घेऊया आणि आपल्या अनाक जाऊया याला. चला शेवटची कवळी रवली. शेवटची कवळी रवलेली असा मसनीक लावची. चला चला आयता रावले. चला पाहुणे मंडळी हातपाय धुवा. हा चला पाहुणे मंडळी हातपाय धुवा. चला मशीन बंद करा. हा मशीन बंद करा. शाबास शाबास. भात कापून झोडून सगळा उडवलेला असा. हा चला पाहुणे मंडळी हातपाय धुवून घ्यावा. आता जेवक चला घराकडे जाऊया. आता घरात हातपाय धुऊया आणि माहिती घासभर अन्न खाऊया. परत सगळा नीट करूचा असा. तुम्ही भुकेला भुके उघडाय. मी आता जाऊन न्हाणार मस्त की थंड पाणी. मस्त की शावरवर जाऊन मस्त की थंड पाण्याची आंघोळ करतोय. संध्याकाळी भेटाय. चला कापून जोडून वगैरे झालेला आणि म्हटलं जाऊया आपले येळार घासभर खाव. नाही म्हणतात सगळा चाळून मिळून पिशे भरून देता म्हणतात. तुमका नादच करायचो नाही म्हणतात देवगडकरांचं. त्याच्यात आमचा मराठीला असा. ह्याच काम करू काम 8 दिवस अधिक लागणार असते. पण ह्या आता
ते चलले असते असं वाटतं म्हाका. काय तर काम भारीच केल्यानी असा जीव कासावीस झालो सगळं. काय आणि आता सगळा नीट बीट करून पिशी भरून एकदमच घराक जाऊया म्हणतात. हा ना 3 वाजल्याशिवाय नाही. वाऱ्याक लावता असा पण वारो काय येत नाही असा. गाणं म्हणा खया ये रे वाऱ्या तुझी म्हातारी मेली अळवाच्या पानात गुट्टाळून नेली असा गाणं म्हणा खया. तो वारो येतो लो ये रे वाऱ्या तुझी म्हातारी मेली हळवाच्या पानात गुट्टाळून नेली छो ढग भरतो असत पाऊस येवता चिन्ह असा. झाला मरा निला हटपा भूक लागली. संध्याकाळी येऊ नको. ट्रे मसून मस्त की भात चाळला जाता म्हणजे हुसकाट बिस्काट त्याच्यात काही रवत नाही. असा ह्या सगळ्यांना चळा नेता. झाला भरा मोफत झाला भात रे. हा पिशी आणलाच म्हणून बारा झाला ना. नाही तर आता पिशीचे आमच्या वांदे होते. आमच्याकडे लई नाही पिशी होते. मला एवढा नाही व्हायचा. मोफत झाला भात. जवळजवळ 3 वाजले असत संध्याकाळचे. भात कापून झोडून पिशी वगैरे भरून झालेला असा. पाहुणे येले म्हणा. प्रशांत नवलू यांचे विशेष आभार. संदीप गाडी यांचे विशेष आभार. प्रदीप गाडी ते तिकडे कोण केदार गाडी आणि हा विशेष आभार आमच्या नानाचे. नानानं आडावणी घातल्या संध्याकाळी जाऊन पावसाक. हा विशेष आभार दोघांचे. सगळ्यांचे धन्यवाद पाहुण्यांचे. आपले घासभर हा 8 ते 10 दिवस दाबोळ्यात होतोय मी भात कापू. पण एवढा काम केलेलं नाही. तर आज फेरिया मारूनच मी हैराण झालोय. 2 तासाचंच काम झालं. हा जवळजवळ 8 दिवस आमका ह्या भात कापूक आणि झोडूक लागणार असते अधिकच. पण पाहुण्यांच्या कृपेन हातभारामुळं एका दिवसातच काम 1 दिवस पण नाही निरडीतच काम झालेलं. सगळ्यांचे आभार धन्यवाद. आता दाबोळ्यात आम्ही सप्त्याक भेटाया कधी शकतो. दाबोळ्यात भेटाया दाबोळे गावात. चला आता काहीतरी भात बीत कापून झालेला असा काहीतरी आता कामाच्या पाठीत जाऊ काय. चला धन्यवाद.